विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कुठे आहात तुम्ही? मला दिसायला तयार नाही तुम्ही आज. कुठे आहात बरे? दिसायलाच तयार नाही तुम्ही. अरे कुठे बसलात? कुठे बसलात तुम्ही? अरे हो, दिसलात. तुम्ही म्हणाल हे पैसे कुठून आले? सुरुवातीचं काय होतं मला माहीत नाही. त्यानंतर कोणतं नाणं आलं ते मला माहीत नाही. त्यानंतर कोणतं आलं? 100 रुपयाची नोट आली. बरोबर. पहिलं होतं 1 रुपया, दुसरा होता 10 रुपयाचं नाणं. मित्रांनो, आज काय झालं, माझ्या मम्मीने काय केलं, मला 1 रुपया दिला. मी पटकन खाऊन टाकलं. गेलो दुकानात आणि चॉकलेट खाऊन टाकलं. 1 रुपया होता ना. त्यानंतर 10 रुपये माझ्या वडिलांनी दिले आणि माझा दादा आहे ना, मुंबईला असतो, त्याने मला 100 रुपयाची नोट दिली. तर मी म्हटलं एवढे पैसे आपण खर्च करून कसं चालेल? उद्या आपण लागले तर? हाच विषय प्रत्येकाच्या मनामध्ये घोळत असतो. मग फार पूर्वी काय व्हायचं, हे पैसे आपण कुठेतरी कोपऱ्यात, कुठेतरी डब्यात अशा साठवून ठेवायचं. परंतु आता काळ बदलला आहे आणि म्हणून आपण सुद्धा बदलायला पाहिजे. आपल्याकडे नवीन सुविधा आली. शासनाने आपल्यासाठी जे सुरू केलं आहे त्याला म्हणायचं बँक. काय म्हणायचं? बँक. ओके. या बँकेबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. ही जी बँक आहे ना, या बँकेत आपल्याला एकदा भेट द्यायची आहे. तुम्ही जरूर बँकेत जायचं. मग या बँकेत काय काय केलं जातं हे सगळं तुमच्या लक्षात येईल. सर्वात प्रथम या बँकेला शासनाने सुरू केलेल्या असण्याकारणाने ही एक संस्था आहे, शासनाने सुरू केलेली. याला म्हणायचं वित्तीय संस्था. काय म्हणायचं? वित्तीय संस्था. यातलं वित्त म्हणजे काय? पैसा. आर्थिक संस्था, वित्तीय संस्था. यातलं वित्त म्हणजे पैसा, अर्थ म्हणजे पैसा. ओके. आता बँकेत जायचं आहे, पैसे ठेवायचे. मग बँकेत कोण कोण जाऊ शकतं? विद्यार्थी जाऊ शकतो, शेतकरी जाऊ शकतो, बचत गट जाऊ शकता, तुमचे पप्पा जाऊ शकता, तुमची मम्मी जाऊ शकता, दुकानदार पण जाऊ शकतो. या सर्वजण या बँकेशी व्यवहार करतात. असंच व्यवहार आपल्याला शिकायचं. मग या बँकेच्या संदर्भामध्ये आज आपल्याला जो भाग बघायचा तो बँक आहे. बँकेत जायचं, बँकेत आपलं कोणी उभं करेल का लगेच आणि हे पैसे घ्या आमचे ठेवा असं म्हणता येईल का? आणि घेतील का? अजिबात नाही. का नाही घेणार? कारण सगळ्यात अगोदर तुमची ओळख बँकेला सांगावी लागेल. म्हणजेच काय, तुम्हाला बँकेत खातं उघडावं लागेल. वेगवेगळ्या प्रकारची खातं असतात. त्यातलं पहिलं खातं आपण बचत खातं आपण समजू. पहिलं खातं कोणतं म्हणालो मी? बचत खाते. त्याला इंग्रजीत म्हणणार सेव्हिंग्स. आता हे सेव्हिंग्स खातं जे आहे ना, या सेव्हिंग्स खात्यामध्ये आपण केव्हाही पैसे काढू शकतो, टाकू शकतो. जसे पैसे आले तसे टाकले, जसे लागले तसे काढले. त्यासाठी हे सेव्हिंग्स खातं वापरतात. बचत खाते त्याला म्हणतात. दुसरं आहे, आपल्या घरामध्ये आपल्या ताईचं दादाचं लग्न असतं आणि त्यासाठी आपले वडील काय करतात, शेतीतून मिळालेला पैसा जपून ठेवण्यासाठी काय करतात, बँकेत जातात आणि सांगतात माझ्या ताईचं लग्न 1 वर्षाने आहे, मला 1 वर्षाने मला पैसे पाहिजेत. त्यासाठी त्याला फिक्स डिपॉझिट असं म्हणायचं. इंग्रजीत म्हणायचं त्याला फिक्स डिपॉझिट. त्याला मराठीत काय म्हणणार आपण? मुदत बंद ठेव. विशिष्ट मुदतीसाठी ठेवलं जातं, मुदत ठेव. तिसरी आहे ती दर महिन्याला आपण काही रक्कम बँकेमध्ये ठेवायची, विशिष्ट रक्कम ठेवायची. असं समजायचं दर महिन्याला माझ्याकडे 500 रुपये येतात ना, मी ते जपून ठेवले पाहिजे. मग ते 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 4 वर्षासाठी, 5 वर्षासाठी आपण ठरवायचं किती वर्षासाठी ठेवायचे. अशा बचतीला इंग्रजीत म्हणायचं रिकरिंग डिपॉझिट. बरोबर. मराठीत त्याला म्हणायचं आवर्ती. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा आपण ठेवतो, त्याला म्हणायचं आवर्ती ठेव. या 3 प्रकारचे खाते आपण बँकेत उघडू शकतो. पण बँकेत खाते उघडताना कसं उघडायचं? काय लागतं त्यासाठी?
तेही पाहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी बँकेत खातं उघडण्यासाठी सगळ्यात पहिले लागतो आपल्याला पत्ता. बँकेला पत्ता द्यावा लागतो. मग पत्त्यासाठी काय काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडं असतं रेशन कार्ड. हे रेशन कार्ड तुम्हाला घेऊन जावं लागेल. या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असतं. पहिल्या पानावर तुमच्या पप्पाचं महत्त्वाचं नाव असतं आणि पाठीमागच्या पानावर तुमची नावं असतात. तो तुमचा पत्ता दाखवण्यासाठी उपयोगी ठरतो. आणखी काय? वीज बिल, टेलिफोन बिल, रहिवाशी दाखला, हे सर्व तुमचं उपयोगी पडतं. एक ओळखपत्र पण तुम्हाला या ठिकाणी मिळतं शाळेकडून. आयडेंटिटी कार्ड आपण त्याला म्हणतो. हे आयडेंटिटी कार्डसुद्धा आपण त्या ठिकाणी ओळख म्हणून वापरू शकतो. हे झालं तुमचं या ठिकाणी तुमचा पत्ता सांगायला. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? रेशन कार्ड आहे, लक्षात ठेवायचं. आता तुम्ही पत्ता सांगितला, पण तुम्ही कोण आहात हे कशाने ओळखायचं? मी कोण आहे कशाने ओळखायचं? मी जर काही नाव सांगितलं, आज एक नाव सांगितलं, उद्या एक नाव सांगितलं, परवा एक नाव सांगितलं, चालेल का? अजिबात चालणार नाही. बँकेवाले म्हणतील हे काय चाललं, यांचं काही कळायला मार्ग नाही. मग त्यासाठी तुमची निश्चित अशी ओळख सांगण्यासाठी तुमचा फोटो असलेली जी गोष्ट आहे ना ती लागते. हल्ली सर्रासपणे आपण एक गोष्ट वापरतो, ते म्हणजे बरोबर आधार. ये मेरा आधार, आपका आधार किधर आहे? हा आधार कार्ड आपल्याला अवश्य बँकेत घेऊन जावं लागतो. त्याच्यामध्ये तुमचा फोटो असतो, ओळख असते. त्याशिवाय असते एक पॅन कार्ड, परमनंट अकाउंट नंबर. हाही तुम्हाला त्या ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. तिसरं मेरा निवडणूक ओळखपत्र. ओके, हे इलेक्शन आयडेंटिटी कार्डसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बँकेमध्ये ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. महत्त्वाचं आहे या ठिकाणी आधार, तो सगळ्यांकडेच त्या ठिकाणी आहे. दुसरं आहे पॅन. ओके, मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं असं एक पासबुक. ओके, हे असं पासबुक मिळाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही जे जे व्यवहार करतात ना, पैसे टाकणे त्याची नोंद होते. अशा पद्धतीने नोंद होते. तुम्ही टाकले तुमची नोंद, काढले तुमची नोंद, त्या तारखेनुसार तुमची नोंद त्या ठिकाणी होत असते. आता हल्ली तुम्हाला जे बँकेत जाऊन पैसे भरावे लागतात ना, ते भरण्यासाठी एक स्लिप आवश्यक असते. एक कागद असतो, त्याच्यावर पूर्ण माहिती असते बँकेची. या अशा पद्धतीची ही माहिती तुम्हाला व्यवस्थित लिहावी लागते. याचे दोन भाग असतात मित्रांनो. हा जो भाग आहे ना, एक डावीकडचा जो भाग आहे ना, तो भाग तुमच्यासाठी असतो. दोन्हीकडे रक्कम सारखीच भरली जाते. इकडे भरलेली रक्कम, लिहिलेली रक्कम इथे लिहिलेली असते. बँक याच्यावर शिक्का मारून तुम्ही किती रक्कम भरली त्याची पोहोच तुम्हाला देत असते. याला स्लिप म्हणायचं, पावती म्हणायचं. पैसे तुम्ही भरले. आता कधीतरी तुम्हाला पैसे काढायला लागणार आहेत ना, मग काय करणार? त्यासाठी काय लागतं? मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे एक कागद, नावाला कागद पण फार महत्त्वाचा आहे. त्याला म्हणायचं चेकबुक. दिसतंय? ओके, हां, हे चेकबुक कुठल्या बँकेचं आहे बरं, ओळखता येतं का? अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड. बरोबर. ह्या चेकबुकमध्ये असलेल्या माहितीप्रमाणे पहिल्या रेषेला तुम्हाला काय लिहावं लागेल? पहिल्या रेषेला तुम्हाला कोणाला द्यायचं आहे, किती रक्कम द्यायची, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल. पण आता हे चेकबुक मागे पडत चाललं आहे. मोठे व्यापारी एकमेकांना पैसे देण्यासाठी, रक्कम देण्यासाठी अशा चेकचा उपयोग करतात. परंतु हल्ली काय झालं, खूप नवीन पद्धती आलेल्या आहेत. मोबाईल बँकिंग आणि आमच्या सर्वांच्या आवडीचं काय, खिशात घातलं, एका ठिकाणी गेलं की तुम्हाला त्या ठिकाणी पैसे काढण्याची सुविधा निर्माण होते. हे आहे ATM कार्ड. ओके, या ATM कार्डद्वारे आपण केव्हाही कुठेही आपण पैसे काढू शकतो, पण सुरक्षितता ठेवायला लागेल आपल्याला. आता सगळ्यांकडे हे खेळणं तर सगळ्यांकडेच आलं आहे. मोबाईल, या मोबाईलमध्ये सुद्धा हल्ली वेगळ्या प्रकारचे ॲप्स दिलेले आहेत. इथे पण जपून व्यवहार तुम्हाला करावा लागतो, कारण हे सर्व ऑनलाईन बँकिंगच्या सुविधा आहेत. मग आपल्याला एक माहिती असेल, इथे एक दिसतंय बघा तुम्हाला, काय आहे बरं? फोनपे. बरोबर, यानेही तुम्ही व्यवहार करू शकता एखाद्याला रक्कम द्यायची असेल तर. आणखी एक काय आहे,
इथे दिसतंय का तुम्हाला? हां, दिसतंय बघा इथे. कोणतं आहे? गुगल पे. बरोबर. या सर्व माध्यमातून तुम्ही बँकेचे व्यवहार पार पाडू शकतात. ओके. आता मला तुम्हाला आणखी एक गोष्ट मला सांगायची. आपण जी रक्कम बँकेत ठेवतो, ओके, तिला म्हणायचं मुद्दल. इथे सुविधामध्ये लिहायचं आहे ATM, त्यानंतर इंटरनेट बँकिंग, आता मी तुम्हाला मुद्दा म्हणत होतो की आपण जी रक्कम बँकेत ठेवतो ती असते मुद्दल. एक विशिष्ट रक्कम आपण बँकेत ठेवतो, तिला म्हणायचं मुद्दल. ती आपण विशिष्ट कालावधीसाठी ठेवतो, विशिष्ट महिन्यासाठी, वर्षासाठी ठेवतो. तो जो कालावधी आहे ना, त्याला म्हणायचं मुदत. मग काही रक्कम पण बँकेच्या हिशोबात जर आपण जर बघितलं, बँकेचा व्यवहार हा नेहमी या हिशोबाने होतो. 100% हा फार महत्त्वाचा आहे. शेकडा. कोणताही व्यवहार या शेकड्याला अनुसरून त्या ठिकाणी होतो. मग जी रक्कम आपण ठेवली त्याला म्हणायचं मुद्दल. किती कालावधीसाठी ठेवली त्याला म्हणायचं मुदत. मग एखादी रक्कम जी मुद्दल आहे ती आपण काही कालावधीसाठी बँकेत जर आपण ठेवली तर बँक त्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जास्तीची रक्कम देतं. जास्तीची आपण ठेवली 100, उदाहरणार्थ 100 रुपये ठेवली, पण बँक देताना आपल्याला काही रक्कम जास्त देते. ती जास्त रक्कम जी आहे ना त्याला म्हणायचं व्याज. त्याला काय म्हणायचं? व्याज. हा झाला माझ्यापुरता व्यवहार, बरोबर. परंतु मोठमोठे व्यापारी असतात, ते बँकेकडून मोठी रक्कम कर्ज म्हणून घेतात. कर्ज वापरण्यासाठी पैसे घेतात. मग ती वापरण्यासाठी घेतात त्याला कर्ज म्हणायचं, कारण ती परतफेड करायची असते बँकेला. ओके. मग बँकेकडनं जी रक्कम घेतात व्यापारी लोक, ती रक्कम झाली तुमची मुद्दल. काही कालावधीनंतर, विशिष्ट कालावधीनंतर बँकेला ती रक्कम पुन्हा भरावी लागते. बँक फुकट वापरायला देईल का? अजिबात नाही. जर मी ठेवलेल्या रकमेवरती बँक मला जर फायदा देत असेल तर जो पैसा वापरायला घेतो त्याच्याकडनं ही बँक काही जास्त रक्कम घेते दिलेल्या रकमेपेक्षा. त्यालाच काय म्हणायचं? व्याज. इंग्रजीत मित्रांनो त्याला म्हणायचं इंटरेस्ट. त्याला म्हणायचं इंटरेस्ट. ओके. तुम्हाला सांगितलं की या बँकेमध्ये 100 हा अंक फार महत्त्वाचा आहे. कुठलंही व्याज, कुठल्याही व्याजाची आकारणी या 100च्या प्रमाणात त्या ठिकाणी केली जाते. सगळ्यात शेवटचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, जो पुढच्या उदाहरणामध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तो या ठिकाणी हा शब्द वापरतात, आपण त्याला थोडक्यात म्हणतो द-सा, द-शे, परंतु प्रत्येक अक्षरानंतर टिंब दिला आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये अर्थ दडलेला आहे. दर साल, दर शेकडा हे नेहमी वापरलं जाणारं वाक्य आहे. याचा अर्थ असा, बँकेमध्ये, बँकेच्या व्यवहारामध्ये, आर्थिक व्यवहार करत असताना त्या ठिकाणी दर साल म्हणजे मुदत ही प्रतिवर्ष गृहीत धरली जाते. दर शेकडा म्हणजे प्रतिवर्ष प्रति 100च्या पाठीमागे रक्कम किती द्यावी लागेल, किती मिळेल, किती घ्यावे लागेल, अशा प्रकारची रचना या अशा उदाहरणामध्ये केली जाते. बँकेच्या बाबतीमध्ये तुम्हाला जी काळजी घ्यायची ती सर्व तुम्हाला सांगितली आहे. मला नक्की कल्पना आहे की तुम्हाला आता असं वाटत असेल की मी केव्हा बँकेत जाऊ, बँकेचे व्यवहार कसे पार पडतात बघू. तर तुम्हाला जायचं आहे बँकेत मित्रांनो. तर जेव्हा संधी मिळेल तेव्हा पप्पांना विचारा, मम्मीला विचारा, त्यांच्यासोबत जा आणि एकदा आरामशीर बघा कशा पद्धतीने बँकेचे व्यवहार चालतात. ठीक आहे. पुन्हा आपण भेटूया बँकेच्या संदर्भात आणखी काही उदाहरणं घेऊन. तोपर्यंत नमस्कार. With